नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी कांदा बाजारभाव। आजच्या मितीला मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे होते व येत्या काही दिवसात कांद्याचे बाजारभाव कसे असतील याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। सुरुवातीला कांदा बाजारभावामध्ये येत्या काही दिवसात मोठी वाढ होणार आहे। ती किती वाढ होणार आहे, किती दिवस कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत कांदा काय असणार आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे। सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा, लाल कांदा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे। लाल कांद्याचे बाजारभाव येत्या काही दिवसात काय असतील याच्याविषयी आपण आज व्हिडिओ टाकणार आहोत। सुरुवातीला बघूया की महाराष्ट्रात सरासरी आजच्या मितीला 50, 60, 70, 80 रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजारभाव पोहोचलेला आहे। येत्या काही दिवसात हा कांदा बाजारभाव 90, 100 रुपयेसुद्धा क्रॉस करू शकतो व कुठल्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव आहे याच्यासाठी आज महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठ आपण घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये सोलापूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, त्याच्यानंतर नारायणगाव आहे, जुन्नर आहे, अशा महत्त्वाच्या बाजारपेठ आपण घेतलेल्या आहे। या बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव कसे आहेत याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपला आहे। सुरुवातीला जी पहिली बाजारपेठ आपण आज बघितली आहे ती बाजारपेठ आहे बघा कोल्हापूर या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती 3190 क्विंटल। बाजारभाव जो होता तो सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी 6500 रुपये क्विंटल। सर्वसाधारण दर जो या ठिकाणी नोंदवलेला आहे तो 2500 रुपये क्विंटल आणि किमान दर या ठिकाणी 1000 रुपये। कोल्हापूरमध्ये आज बाजारभावामध्ये आज स्थिरता असल्याचं बघायला मिळतं, कारण का 3190 क्विंटल एवढी आवक आलेली आहे। दुसरी बाजारपेठ आहे दौंड केडगावची आवक आज मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। 1234 क्विंटल आवक आलेली आहे आणि सर्वसाधारण दराचा विचार जर केला, सर्वसाधारण दर आज 6500 रुपये होता आणि ॲव्हरेज दर जर बघितला 4800 रुपये आपल्याला नोंदवला आहे। 48 रुपये बाजार हा सर्वसाधारण टिकून आहे। किमान दर या ठिकाणी आहे 1500 रुपये। त्यानंतर शिरूरमध्ये आवक वाढलेली आहे, 3583 क्विंटल आवक आलेली आहे। जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे तो 6000 रुपये क्विंटल। किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे 3500 रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे 1000 रुपये। सर्वसाधारण दर जो 3500 रुपये, किमान दर 1000 रुपये आणि कमाल दर 6000 रुपये, म्हणजे 35 ते 60 रुपये किलोमध्ये इथं आज बाजारभाव शिरूरमध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे ती महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते राहतामध्ये आज आवक वाढलेली आहे 3383 क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे। कमाल दर या ठिकाणी मिळालेला आहे 6100 रुपये। सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4750 रुपये आणि 1200 रुपये हा किमान दर, म्हणजे 61 रुपये किलो हा सर्वाधिक बाजार आज राहता या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। सर्वसाधारण दर मिळाला 4750 रुपये, म्हणजे 47.50 रुपये। आवक या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली बघायला मिळते। पुढची बाजारपेठ पुणे, महाराष्ट्रातील सर्वात टॉप बाजारपेठ आजच्या मितीला 12895 क्विंटल आवक या ठिकाणी होती। सर्वाधिक दर जो होता तो 7000 रुपये, सर्वात कमी दर होता तो 4750 रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे 2500 रुपये। 12800 आवक असून सुद्धा आज बाजार बघा ॲव्हरेज आणि जास्तीचा बाजारभाव 47 ते 70 रुपयामध्ये स्थिर राहिल्याचं आपल्याला मिळतं। म्हणजेच येत्या काही दिवसात मागणी आणि पुरवठा यांचा विचार केला तर बाजार 8000, 9000च्या क्रॉस करण्याची शक्यता नाकारता येणार नाही। पुढची बाजारपेठ जी आहे कोल्हापूरमध्ये आवक आज वाढलेली आहे 3190 क्विंटल आवक आलेली आहे। सर्वसाधारण दर जो होता तो 2500 रुपये, सर्वात जास्त दर आज आपल्याकडे मिळालेला आहे 6500 रुपये। किमान दराचा विचार केला, किमान दर आज या ठिकाणी मिळालेला आहे फक्त 1000 रुपये। सोलापूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टॉप 2-3 बाजारपेठेंमधली महत्त्वाच्या बाजारपेठ आहे। लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळा कांदासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो, त्याच्यामुळे सोलापूर आणि कोल्हापूरवरती बराच कांद्याचा बाजारभाव हा अवलंबून असतो। त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे जुन्नरमध्ये बघा आवक मागच्या एक महिन्यातली सर्वात उच्चांकी आवक याच या ठिकाणी आलेली आहे 16000 क्विंटल। जुन्नर आळेफाटा आणि सर्वात जास्त बाजार जो होता 5750 रुपये, किमान दर 2000 रुपये आणि सर्वसाधारण दर जो मिळालेला आहे तो 4100 रुपये। आवक एकदम अचानक वाढल्यामुळे दरामध्ये थोडीशी आपल्याला घसरण झालेली दिसत आहे। जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील तालुका जुन्नर आळेफाटा या ठिकाणी हा बाजारपेठ भरत असतो। जुन्नरमधील पुढचा बाजारभाव असतो ओतूर, त्याचबरोबर नारायणगाव या ठिकाणी सुद्धा बाजारभाव असतो। नारायणगावचा विचार जर केला, आवक एकदम घटलेली आहे 28 क्विंटल एवढीच आवक आलेली होती आणि सर्वात जास्त दर जो या ठिकाणी नोंदवलेला आहे तो आहे 6260 रुपये। सर्वसाधारण दर या ठिकाणी आहे 4500 रुपये आणि किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे 500 रुपये। नारायणगाव ही जुन्नरमधीलच दुसरी महत्त्वाची बाजारपेठ
आहे. त्याचबरोबर इथं आणखी 1 ते 2 छोटे-छोटे बाजारपेठसुद्धा आहे. जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या बाजारपेठ आहे. त्याच्यामध्ये बघा पुढचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे. तो आहे बघा दौंड केडगाव. दौंड केडगाव हे या ठिकाणी 1234 क्विंटल एवढी आवक आलेली होती. सर्वसाधारण दर जो होता ₹6,500. त्याच्यानंतर जास्तीचा दर जो होता ₹4,800. 4,800 सर्वसाधारण आणि जास्तीचा दर ₹6,500. किमान दर जो होता तो ₹1,500. म्हणजे ₹65 सर्वाधिक बाजारभाव, ₹48 सर्वात मीडियम बाजारभाव आणि किमान दर ₹15 किलो या ठिकाणी बघायला मिळत होते. दौंड केडगाव हे पुण्याजवळील महत्त्वाचं मार्केट मानलं जातं. कारण इथून बघा बहुतेक माल हा एक्सपोर्ट होत असतं. कारण इथं मोठं प्रमाणात जी काही रेल्वेचं जाळं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जुन्नर नारायणगाव आवक कमी झालेली आहे. 28 क्विंटल आवक आपण बघितलेली आहे. ₹500 किमान दर आणि जास्तीचा दर ₹6,260 आणि सर्वसाधारण दर ₹4500 आपल्याला बघायला मिळते. जुन्नर नारायणगाव, जुन्नर आळेफाटा, जुन्नर मंचर, त्यानंतर जुन्नरमध्ये अजून बेल्ला मार्केट असे 4 ते 5 मोठमोठे मार्केट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारचे बाजारभाव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. पुढची बाजारभाव जे बघितली पिंपरगाव बसवंत 3300 ते ₹4800, सटाणा 2400 ते 6775, कळवण 2000 ते ₹6305, पुणे 2500 ते ₹7000, सांगली 1000 ते ₹6500, पारनेर 500 ते ₹5200, मनमाड 500 ते ₹3900, चांदवड 1200 ते ₹5000, संगमनेर 1500 ते ₹5900, लासलगाव 1100 ते ₹5641, कोल्हापूर 1000 ते ₹6500. अशा प्रकारे आजचा हा बाजारभावामध्ये आपल्याला सगळीकडे बघायला मिळते. म्हणजे सरासरी बघितली तर ₹60-65 आज सगळीकडेच उच्चांकी बाजारभाव आपल्याला दिसत आहे. पुण्यामध्ये ₹70 उच्चांकी बाजारभाव आहे. महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेंचा विचार केला तर महत्त्वाच्या बाजारपेठ आपल्याला ॲव्हरेज बाजार जर बघितला तर ॲव्हरेज बाजार जो आहे तो ₹36-37 आपल्याला सगळीकडे दिसत आहे. त्यानंतर शेवगावमध्ये जास्त बाजारभाव होता ₹46-50. महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला अमरावती ₹33, चंद्रपूर ₹35, छत्रपती संभाजीनगर ₹28, कर्जत ₹35 हा सरासरी बाजारभाव होता. शेवगाव ₹43, येवला ₹32 सरासरी बाजारभाव आजच्या मितीला थोडासा घासारलेला दिसत आहे. कारण भाकऱ्या बाजारामध्ये आवक आज मोठ्या प्रमाणात. येवला सर्वसाधारण बाजार जास्तीचा बाजार ₹4100, त्यानंतर शेवगाव ₹4400, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजार जो आहे चंद्रपूर ₹3500-4500, त्यानंतर नागपूर ₹4400. अशा प्रकारे